श्री स्वामी समर्थ. आज आपण दोळक्याची नवीन रेसिपी बघणार आहोत. दोळक्याचा खिमा एकदम टेस्टी असा तयार होतो आणि झटपट होतो. इथं मी पाव किलो दोळका घेतलाय आणि त्याची छान साल काढून घेतली, स्वच्छ धुतले त्याला. जर कोवळं दोळकं असेल तुमच्याकडे तर सालने काढली तरी चालेल. असे साल काढून घ्यायचं आणि त्याचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे. हा खिमा इतका टेस्टी होतो की सगळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील. आणि वाटच म्हणजे की आपण दोळक्याची रेसिपी तयार केली, असं खूप टेस्टी लागतो. बघा असं आता मी बारीक तुकडे करून घेतले. आता हे मिक्सरला घालून घेणार आहे. तुमच्याकडे दगडाचा पाटा असेल किंवा खलबत्ता असेल त्याच्यात पण तुम्ही छान याला वाटू शकतात, जाडसर, किंवा कटरने वाटू शकतात. असं मी पल्स मोड असं जाडसर याला वाटून घेतलंय. तुम्हाला असं वाटल्यावर थोडं पाणी पाणी वाटेल, पण नंतर याचा छान खिमा तयार होतो. इथं मी 2 कांदे घेतले, ते छान असे बारीक चिरून घेतले. आता मी याच्यावर चपात्या केल्या तर त्याचा जो मी तवा गरम राहू दिला आणि त्यावर मी तेल घालून घेतलं. माझ्याकडे थोडंसं होतं दोळकं म्हणून मी तव्यावरच करून घेते. तुम्ही लोखंडाच्या कढईत किंवा आपल्या साध्या अल्युमिनियम स्टीलच्या कढईत पण करू शकता, पण एकदा तव्यावर केलं तर जास्त टेस्ट छान येते म्हणून मी तव्यावर ट्राय केलाय. आता इथं मी मोहरी घालून घेते. मोहरी तडतडली, आता जिरं घालून घेते. आता जिरंही तडतडलं आपलं. आता यात आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेऊ. तुम्ही हिरवी मिरचीचा पण वापर करू शकता. एकदम कमी साहित्यात आणि एकदम झटपट अशी रेसिपी तयार होते. खूप टेस्ट लागतो हा खिमा. ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. बघा असं गुलाबी रंगावर आपण छान कांदा तळून घेतलाय. आता यात जो आपण दोळक्याचा खिमा वाटून घेतला होता मिक्सरमध्ये तो यावर घालून घेऊ. जर तुम्ही लोखंडाच्या तुम्ही अल्युमिनियमच्या किंवा स्टीलच्या कढईत करणार तर याचा कलर जर तसा राहील. थोडा आपण लोखंडाच्या याच्यात जर केलं थोडा काळसरपणा येऊन जातो. मग खिमाला असं छान आपण शिजू देणार आहोत. आता याला छान असं तव्यावर पसरून घेऊ आपण बारीक करून. एकदम लो फ्लेम ठेवली मी गॅसची. आणि ज्या मिक्सरमध्ये आपण खिमा वाटला त्याच मिक्सर थोडंसं पाणी घेतलं आणि ते खिम्यावर घालून घेतलं मी. तुम्ही गरजेनुसार थोडं वाढवू पण शकता पाणी. आता याला छान मिक्सरवर आपण झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटं छान शिजू देणार आहोत लो फ्लेमवर. बघा 5 मिनिटं झालेत. बघा कलर पण बदललाय आणि छान असं काचेसारखं दिसतोय खिमा. असं छान ट्रान्सपरंट वाटतंय. आता आपलं छान दोळकं शिजलंय. आता याचं पाणी पूर्ण आपण आटू देऊ आणि छान शिजू देऊ. याला अजून याचं पाणी पूर्ण आटून गेलं आहे आणि याला तेल सुटायला लागलं. आता मी यात तिखट घालून घेते. हळद घालून घ्यायची. गरम मसाल्याचा वापर करायचा नाही, कोणताच मसाला वापरायचा नाही. आपल्याला फक्त तिखट, हळद, मीठ आणि धने पावडर घालायचंय. त्याच्यामुळे याची टेस्ट छान येते. सिंपल आणि एकदम टेस्टी असा खिमा तयार होतो, कोणताही मसाला न घालता. कोणता मसाला घालायची गरज ना, कोणतं वाटण करायची गरज आहे. आता त्याला छान असं मिक्स करून घेऊ. आता याला छान आपण मिक्स करून घेतलंय. बघा कलर पण छान आलाय. आता यावर दाण्याचा कूट घालून घेते मी 2 ते 3 चमचे. तुम्ही स्किप पण करू शकतात, पण कूटमुळे अजून छान टेस्ट येते. जशी आपण टोमॅटोची चटणी करतो तशाच हा प्रकार झालाय. बघा असं किती छान कलर आलाय आणि बघताच खावंसं वाटतं असा आपला टेस्टी खिमा तयार झालाय. एकदा नक्की ट्राय करा आणि कसं झाला ते कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आणि ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. घंटीचा आयकॉन नक्की दाबा. श्री स्वामी समर्थ.